नंदनवनात शेरसिंग राजा झाल्यापासून चोरीमारी, लूटपाट किंवा लढाई झगडे काही होत नसत. सगळे प्राणी एकत्र मिळून आनंदात राहत. परंतु अशा या रामराज्यात एक दिवस मात्र चोरीची घटना घडली. अघटित झालं महाराज, अघटित झालं. आजपर्यंत या राज्यात कधीही चोरी झालेली नव्हती, परंतु आज झाली. चोरी, आणि तीही आमच्या राज्यात? होय महाराज, आजच सकाळी माझ्या घरातून कोणीतरी माझा मोबाईल घेतला. तू काळजी करू नको, तुला तुझा मोबाईल नक्की मिळेल. राज्यात घडलेल्या पहिल्यांदा चोरीच्या प्रकरणामुळे शेरसिंग एकदम सजग होतो. म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो आपला खास सल्लागार बल्लू माकडाला बोलवतो. महाराज, मला या नदीच्या काठावर का बोलवलं आहे? सर्व ठीक तर आहे ना? काहीही ठीक नाहीये बल्लू. काल पहिल्यांदा आपल्या जंगलात चोरी झाली आहे. चोरी? आणि तुम्ही असताना? हो, आणि म्हणूनच मी तुला इथे बोलवलेलं आहे. सांगा महाराज, मी तुमची कशा प्रकारे सेवा करू शकतो? माझ्या सर्व मंत्र्यांमध्ये तू सर्वात बुद्धिमान आहेस. आता तूच सांग की मी चोराला कसं पकडायचं. ते तुम्ही माझ्यावर सोडून द्या महाराज. आता बघा माझा कमाल. मग बल्लू माकडाने आपल्या सगळ्या गुप्तहेरांना कामाला लावलं. काही दिवसानंतर भीमा लांडगा एका डुकराला मोबाईल विकताना दिसला. बघ बाबा, 50,000चा मोबाईल मी तुला 5,000 देतोय. यापेक्षा कमी नाही होणार. मला वाटतं की हा मोबाईल चोरीचा आहे. नाही नाही, हा मोबाईल मला फुकट मध्ये पण नाही पाहिजे. या दोघांचं बोलणं झाडामागे लपलेला एक ससा ऐकत होता. अच्छा, तर मोबाईलचा चोर भीमा भेडी आहे. मी आताच ही गोष्ट बल्लू माकडाला जाऊन सांगतो. ससा दबक्या पावलांनी ही गोष्ट बल्लू माकडाला सांगतो आणि बल्लू माकड ही गोष्ट महाराज शेरसिंगना जाऊन सांगतो. महाराज, चोराचा पत्ता लागला आहे आणि यावेळी तो आपल्या मध्येच आहे. आता तुम्हीच त्याला पकडून दंड द्या. आपल्या राज्यात चोरी करणाऱ्याचे हात कापून टाकले जातात आणि खोटं बोलणाऱ्याला तर मारूनच टाकलं जातं. म्हणूनच मी चोराला म्हणतो की स्वतः आपला गुन्हा कबूल करा, की त्याला हात कापायचे आहे की आपला जीव गमवायचा आहे. शिक्षेची गोष्ट ऐकल्यानंतर कोणताच प्राणी आपला गुन्हा कबूल करायला तयार होत नाही. तेवढ्यात चलाक बल्लू माकड म्हणतो, महाराज, आपल्या जंगलात पहिल्यांदा चोरी झाली आहे, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की चोराला सुधारण्याची संधी द्या. जर चोर स्वतःहून आपला गुन्हा कबूल करत असेल तर त्याला माफी देऊन द्या. चतुर बल्लू माकडाचा सल्ला शेरसिंगला चांगला वाटतो. ठीक आहे, मला बल्लूची आयडिया आवडली आहे. जर चोराने स्वतःचा गुन्हा स्वतः कबूल केला तर मी त्याला माफ करून टाकेल. शेरसिंगचं बोलणं ऐकून लांडगा म्हणतो, महाराज, मोबाईल चोरला आहे, मला माफ करून टाका. लांडग्यापासून मोबाईल घेऊन शेरसिंग त्याला माफ करतो आणि तो मोबाईल हरणाला परत देतो. आणि हे पाहून सगळे प्राणी खुश होतात. काही दिवसानंतर हरिण आणि हरिणी गौरी गाईच्या घरी जातात. या सांगा, कसं काय येणं केलं? खर तर गोष्ट अशी आहे की हिरणीकडे ना दूध येत नाही आणि आमचा मुलगा ना खूप लहान आहे. जर त्याला दूध नाही मिळालं ना तर तो भुकेने मरून जाईल. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे दूध घ्यायला आलो आहे. हो, मी तुम्हाला दूध जरूर देईन आणि जर लहान बाळाला हवंय तर मी पैसेही घेणार नाही. आणि अजून एक गोष्ट, उद्यापासून दूध मी तुमच्या घरीच पोहोचवत जाईन, म्हणजे तुम्हाला इथपर्यंत येण्याचे कष्ट नाही होणार. गाय आणि हरिणाचं बोलणं झाडावर बसलेलं एक रानमांजर ऐकत असतं. मी दूध घ्यायला गेलो तर म्हातारी नाही म्हणते मला आणि हिरणीला फुकटात देत आहे दूध. आता बघ मी तुला कशी अद्दल घडवतो. आता त्या मांजराला दूध हवं असतं. दुसऱ्या दिवशी गौरी गाय बादलीभर दूध भरून सुमन बकरीला सांगते, जा सुमन, हरिणीला दूध देऊन ये. आणि उद्यापासून मी बादलीभर दूध बाहेरच ठेवत जाईल. तू सकाळी लवकर नेऊन तिला देत जा. बकरीला दूध घेऊन जाताना तो बोका मनातल्या मनात म्हणतो, उद्या सकाळी तुझं दूध चोरीला जाणार आहे म्हातारी, बघ आता. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच गौरी गाय बादलीभर दूध घेऊन ते घराबाहेर ठेवते. झाडावर बसलेला बोका याच गोष्टीची वाट पाहत होता. संधी मिळताच तो दुधाची बादली घेऊन उभा राहतो आणि मग सगळं दूध पिऊन ती रिकामी बादली घेऊन लांडग्याच्या घरासमोर ठेवतो. आणि अशा तऱ्हेने ही चोरी पुढे 3-4 दिवस चालूच राहते. त्रस्त झालेली गौरी तिची तक्रार घेऊन शेरसिंग जवळ जाते. महाराज, असं वाटतंय की आपल्या जंगलाला कोणाची तरी दृष्ट लागली. आता हे पहिल्यासारखं सुरक्षित नाही राहिलं. असं का म्हणत आहे तू गौरी? कोणीतरी तुला दुःख दिलं का? होय महाराज, माझ्या घरातून माझ्या दुधाची रोज चोरी होते आणि रिकामी बादली लांडग्याच्या घरासमोर सापडते. महाराज, मला तर वाटते की हा कोल्हाच चोर आहे. हो, पहिले पण त्याला मोबाईल चोरीसाठी पकडलं होतं, पण बल्लूच्या सांगण्यावर आपण त्याला सोडलं होतं.
काय तुम्हा सर्वांना असं वाटतं की कोल्हाच चोर आहे? हो हो, आम्हालाही असं वाटतं की कोल्हा चोर आहे. माफ करा महाराज, पण मला नाही वाटत की कोल्हा चोर आहे. तुला असं का वाटते बल्लू? यासाठी की जर कोल्हा चोर असता तर खाली बाल्टी त्याने आपल्या घरासमोर कधीच सोडली नसती. आता चोराला कसं पकडायचं महाराज? चोराला पकडण्याची अक्कल आपला सर्वात बुद्धिमान सहाय्यक बल्लूच आपल्याला सांगेल. सांग बल्लू, चोर कसा पकडायचा? चोराला पकडायचा एक सोपा उपाय आहे महाराज. आज रात्रीपासूनच गायीच्या घराच्या बाहेर आपले गुप्तचर लपून त्याच्याकडे वाट ठेवतील. जसा चोर दूध चोरायला येईल आपल्याला माहिती पडेल. हो, मग आपण शिक्षेचा ऐलान करू. ही सगळी गोष्ट तो लबाड बोका ऐकत असतो. जोपर्यंत तुम्ही पहिरा देणार तोपर्यंत मी दूध चोरणारच नाही, म्हणजे पकडल्या मी जाणारच नाही. आणि त्या रात्रीपासूनच गौरी गाईच्या घराच्या आजूबाजूला गुप्तहेरांचं जाळं बसवलं जातं. झाडावर बसलेला लबाड बोका हे सगळं पाहत असतो. मुलांनो, बिल्ल्याला पकडणं मुश्किलच नाही, नामुमकिन आहे. रात्रीच्या वेळी गौरी गाय दुधाची बादली घराबाहेर ठेवते, परंतु सकाळ होऊन सुद्धा दुधाची चोरी मात्र होत नाही. कित्येक दिवस गुप्तचरांचा पहारा असून देखील चोरी सापडतच नाही आणि कोणत्याही रात्री दुधाची चोरी होतच नाही. त्यामुळे काही दिवसानंतर शेरसिंग बल्लू माकडाला नदी किनारी बोलवतो. बल्लू, मी तुझी अक्कल आणि माझी ताकद पूर्ण लावली, तरीही अजूनपर्यंत चोर पकडला गेला नाही. आता काय करायचं? महाराज, माझ्या बुद्धीचा उपयोग तर अजून झालेलाच नाहीये. म्हणजे आपण गायीच्या घराबाहेर गुप्तचरांचा पहारा टाकला होता ना, ते काय होतं? ते काय होतं हे सगळं तुम्हाला काही दिवसात माहिती होऊनच जाईल. बस तुम्ही उद्या सकाळी ना दरबार बोलवा आणि जसं मी सांगतो तसंच करत जा महाराज. शेरसिंगला बल्लू माकडाच्या अक्कल हुशारीवर पूर्ण भरोसा असतो, म्हणूनच त्याच्या सांगण्यानुसार तो सगळ्या जनावरांची सभा बोलवतो. मित्रांनो, बरेच दिवस आपल्या गुप्तचरांनी गायीच्या घराबाहेर पहारा दिला, परत चोर पकडला गेला नाही. म्हणूनच मी या जंगलातील सर्वात बुद्धिमान मंत्री बल्लू माकडाला चोर पकडण्यासाठी फक्त 3 दिवसाची मुदत देतो. 3 दिवसात जर त्याने चोराला नाही पकडलं तर त्याला चोर म्हणून पकडल्या जाईल. मला मंजूर आहे. आणि दुसऱ्याच क्षणी बल्लू माकड म्हणतो, चोर मिळाला आहे महाराज. दुधाचा चोर कोल्हा आहे. कोल्ह्याला पकडून घ्या महाराज. कोल्हा चोर आहे? पण तू तर असं म्हणत होता की कोल्हा जर चोर असता तर खाली बकेट आपल्या घरासमोर नसती ठेवली त्याने. म्हटलं होतं, पण आता म्हणतो आहे की कोल्हाच चोर आहे. आणि ही सगळी गोष्ट इतर प्राण्यांबरोबरच लबाड बोकाही ऐकत असतो. कोल्ह्याला अटक केली गेली पाहिजे. काही क्षणातच लांडग्याला अटक करून शेरसिंगासमोर आणलं जातं. हा अन्याय आहे महाराज. माकडाने स्वतःला वाचवण्यासाठी मला फसवलेलं आहे महाराज. मी चोर नाहीये. आमच्या जंगलात पहिले कधीच चोरी नाही झाली होती, पण तू मोबाईल चोर मध्ये पकडला गेला होता, म्हणून माझं म्हणणं आहे की चोर तूच आहे. आणि मग काही वेळात शेरसिंग बल्लू सोबत चर्चा करून लांडग्याच्या शिक्षेचं फरमान सुनावतो. कोल्हा पहिले पण चोरीमध्ये पकडला गेला होता. हा त्याने केलेला दुसरा गुन्हा आहे, म्हणून याची शिक्षा आहे की याला आपल्या जंगलातून बाहेर काढलं जात आहे. शिक्षा होताच लांडग्याला दुसऱ्या जंगलात पाठवलं जातं. दुसऱ्या दिवशी गौरी गाय दुधाची बादली घराबाहेर ठेवून म्हणायला लागते, भलं कर देवा राजा शेरसिंगला, आता माझ्या घरातून दुधाची चोरी होणार नाही. गौरीचं बोलणं ऐकून झाडावर बसलेला बोका म्हणतो, म्हातारे, दूध तर आताही चोरीला जाईल, कारण दुधाचा चोर कोल्हा नाही, मी आहे. काही वेळातच संधी मिळता बोका दूध चोरायला खाली उतरतो. बादलीला हात लावणार इतक्यात शेरसिंग आणि त्याचे साथीदार तिकडे येतात. तिथंच थांब बिल्ल्या. एक कदम पण समोर टाकला तर तिथेच तुला चिरून टाकेल. रंगेहात पकडल्यानंतर लबाड बोका एकदम गयावया करू लागतो. मला माफ करा महाराज, माझ्याकडनं चुकी झाली आहे. तुला काय वाटलं की तू कधी पकडल्या नाही जाशील? अरे, तुला पकडण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवला होता. ऐकायचं आहे तर ऐक. जेव्हा गायीच्या घराबाहेर आम्ही गुप्तचरांना लपून चोरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तेव्हा आम्हाला माहिती होतं की चोर चोरी करायला येणार नाही. म्हणूनच काही दिवसानंतर आम्ही चोर पकडल्या गेल्याचं नाटक केलं. कोल्हा पहिलेही चोरीच्या आरोपाखाली पकडला गेला होता, म्हणून त्याला चोर सिद्ध करणं आमच्यासाठी खूप सोपं होतं. आणि मग आम्ही सर्व प्लॅन कोल्ह्याला सांगितला आणि कोल्हा आमच्या प्लॅन मध्ये सहभागी झाला. त्यानंतर मी कोल्ह्याला शिक्षा दिली
आणि तू बिनधास्त झाला. तुला वाटलं की तुझ्या पापांची शिक्षा आता कोल्ह्याला मिळालेली आहे, म्हणूनच आता तुझ्यावर कोणी संशय घेणार नाही. पण ही तुझी चूक होती. तुला सरळ हातांनी पकडण्यासाठीच आम्ही हा प्लॅन बनवला होता. आणि तू पकडला गेला. गौरी, आता आम्ही याला इतकी कडक शिक्षा देऊ की मग पुन्हा कोणीही या जंगलात चोरी करण्याची हिम्मतही करणार नाही. दुसऱ्या दिवशी शेरसिंग लबाड बोक्याला कठोर शिक्षा सुनावतो आणि बल्लू माकडाला अक्कल हुशारीने चोरी पकडल्यामुळे इनाम दिलं जातं. बेलापूर गावामध्ये पुन्हा एकदा इलेक्शन सुरू होणार होते. जंगलात पुन्हा इलेक्शन्स होणार आहेत. यावेळी जंगलाचा राजा कोण होणार आहे? अरे भाऊ, प्रत्येक वेळी सारखंच यावेळीही आपला भाऊ शेरसिंगच राजा बनेल. मी काय म्हणतो, यावेळी पण कहाणीमध्ये ट्विस्ट व्हायला पाहिजे. हो, एकदम खरी गोष्ट बोललास तू. त्या शेरसिंगला त्रस्त झाले आहेत. मग राजा कोण बनेल? अरे आपला सगळ्यात सॉलिड भाऊ, म्हणजेच बाहू भाऊ. पण मी कसा काय? अरे बाहू, घाबरतोस कशाला? आम्ही तुझ्या सोबत आहोत ना. तुझी बॉडी इतकी सॉलिड आहे ना. होय, म्हणजे तर अगदी ऋतिक रोशन सारखी. अरे नाही नाही नाही, अरे आपला चुलबुल पांडे आहे ना, दबंग, एकदम सॉलिड, सलमान भाई सारखी. अरे नाही, आपला तर बाहुबली आहे ना, बस त्याच्यासारखी बॉडी हवी. आणि तुझं नाव तर बाहूच आहे ना. आपला नेता कसा असावा? बाहू माकडा सारखा. सगळे बोला, आपला नेता कसा असावा? बाहू माकडासारखा असावा. बंदर बाहू खूपच जास्त शक्तिशाली होता आणि म्हणूनच सगळ्या बंदरांना वाटत होतं की बाहूच राजा बनावा. बघ भाऊ, तू एकच आहेस जो माकड प्रजातीचं नाव उज्ज्वल करेल. आपल्या लोकांचं नाव नाही कापायचं. हे ऐकून बाहू खूप उत्साही होतो आणि इलेक्शन मध्ये उभा राहायचा विचार करतो. मी बनेन जंगलाचा नवीन राजा, बाहू राजा. आणि नंतर सगळे आपल्या आपल्या कामात लागून जातात. एक दिवस सिंह कालू बाहूला समजावत असतो. बघ बाहू, मी मानतो की मी सिंह प्रजातीचा आहे, पण मी तुमचा मित्र आहे. तू उंदीर मांजराचा खेळ तर ऐकलायस ना? हो मग बाहू, राजा फक्त ताकदीने नाही बनत, त्यासाठी बुद्धी आणि चातुर्य पण लागतं. तुम्ही खरं बोलताय. मला पण हे इलेक्शन नाही लढायचंय, पण माझी माणसं हे इलेक्शन मला लढवायला लावतायत. एक गोष्ट अजून बाहू, पण तुझे सर्व माकड प्रजातीचे मित्र तुला वापरायला बघतायत. ते फक्त तुला या खेळातलं प्यादं बनवतायत. म्हणजे तू जिंकल्यावर आणि तू राजा बनण्यावर ते तुझ्याकडून सगळे आपली मनमानी करणार आहेत. आणि बाहो, तू शरीराने जेवढा मजबूत वाटतोस तेवढा नाहीयेस. काय म्हणायचंय तुम्हाला? मी अशक्त आहे का? मी असं नाही म्हणत आहे. अरे, की तू भित्रा भागूबाई आहेस, पण तू भाऊक आहेस, खूप भाऊक आहेस. तू लगेच कोणावरही विश्वास ठेवतोस आणि राजकारणात शासन करणं आलं पाहिजे. मला वाटतं तुम्ही खरं बोलताय. आता मी इलेक्शनसाठी नाही उभा राहणार. बाहू आपल्या बंदर जातीमध्ये सगळ्यांना सांगतो की तो इलेक्शन लढत नाहीये. पण काय झालं रे तुला? बाहू सगळ्यांना कालूनी म्हटलेल्या गोष्टी सांगतो. हे सगळं तुला हटवण्यासाठी काळूची चाल आहे. पण सिंह भाऊनीच याला एक पट्टी पडवली असेल. हा, तू अशा लोकांना नाही ओळखत. हे लोक असली चाल चालून आपल्यामध्ये फूस लावायला बघतात. आम्ही तर तुझं भलं बघत होतो की तू राजा बनेशील, तुझं नाम हो. पण तुला नको असेल तर ठीक आहे. माझं ऐक, तू इलेक्शन लढ, तूच जिंकणार. तुझ्यात राजा बनायचे सर्व गुण आहेत. म्हणूनच तर तो शेरसिंग तुला हटवायला बघतोय. हो, आणि तो सिंह कालू कालिया जेवढा सरळ वागतो तेवढा नाहीये. खूपच वाकडा आहे तो. त्याचं आणि त्यांचं एकच उद्देश आहे की आपण माकड बंधू आपसात लढून मारू. बघ भाऊ, तू एकच असा बाहुबली माकड आहेस जो आमची सर्वांची रक्षा करू शकतोस. बाहू बंदर पुन्हा एकदा आपल्या बंदर मित्रांसोबत उत्साहित होऊन जातो. ठीक आहे, मी इलेक्शन लढणार. बस जिंकणार, जिंकणार, बाहू माकड जिंकणार. जिंकणार, बाहू जिंकणार, बाहू माकड जिंकणार. जिंकणार, बाहू जिंकणार, बाहू माकड जिंकणार. ही झाली ना बाहू माकडासारखी गोष्ट. सगळे बोला,
आपला नेता कसा असावा? बाहू माकडासारखा असो, बाहू माकडासारखा असो, बाहू माकडासारखा असो. काही दिवसांनंतर बाहू सुद्धा इलेक्शन मध्ये उभा राहतो आणि खूप चांगलं भाषण करतो. कालूला हे बघून वाईट वाटतं की बाहूने त्याची गोष्ट नाही ऐकली. तू माझी गोष्ट नाही ऐकलास, काही हरकत नाही. तरी माझ्या शुभकामना तुझ्या सोबत आहेत. मला नक्की माहित आहे कोण माझ्या सोबत आहेत आणि कोण नाही. इलेक्शनच्या परिणामांच्या एक दिवस आधी शेर सिंग कालूच्या कानामध्ये काहीतरी पण सांगतो. असं झालं तर? मी जसं काय सांगतोय तू अगदी तसाच कर. काही दिवसांनंतर इलेक्शनचे परिणाम दिसतात आणि बाहू प्रचंड बहुमताने विजयी होतो. बंदर बाहूचे सगळ्यात जास्त वोट बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मला इतके सारे वोट्स कसे काय मिळाले? सगळ्यांना काय परिवर्तन हवंय? आता बंदर बाहू जंगलाचा राजा होता आणि प्रत्येक जण आपली समस्या घेऊन त्याच्याजवळ येत होतं. एक दिवस टीटू हरिण धावत धावत बाहू जवळ आला. जवळच्या जंगलात नाही ना एक मोठा दिताशूर नावाचा हत्ती आला आहे. त्याने सगळ्यांचं अर्ध्या अधिक घरं उद्ध्वस्त केली आहेत. वाचवा महाराज, आम्हाला वाचवा. रक्षा करा महाराज, रक्षा करा आमची. हे बघून ऐकून बाहू सुद्धा स्वतः खूप घाबरून जातो आणि धावत शेर सिंग जवळ जातो आणि त्याला सगळ्या समस्येविषयी सांगतो. आम्हाला आणि या जंगलाला वाचवा महाराज. पण आता मी महाराज नाही, तू महाराज आहेस. आता तुम्ही आम्हाला वाचवा महाराज, तुम्ही रक्षा करा आमची. आणि नंतर तेतासूरने सगळं जंगल अस्तव्यस्त करून टाकलं. देतासूर, निघून जा इथून. हे माझं जंगल आहे. पण तेतासूर खूप शक्तिशाली होता. त्याने बाहूला सोंडेतून उचलून तलावात फेकून दिलं. बाहूने आपल्या मित्रांना आवाज दिला, मोंटी, मनू, टिंकू, वाचव. बाहू शक्तिशाली तर होता, पण त्याची शक्ती त्याच्या मनात होती. बाहू घाबरून लढाईच्या पहिलेच हारून गेला. अरे कोणीतरी पण वाचवा. कोणीच आलं नाही. पण नंतर शेर सिंग समोर आला. शेर सिंग बऱ्याच दिवसापासून आजारी होता, म्हणूनच एकट्याने त्यांनी लढणं हे अशक्य होतं. म्हणून त्यांनी बाहूचं मनोबल वाढवलं. ओढ बाहू, तू बाहू आहेस, तू राजा आहेस. राजा, तू करू शकतोस. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्यात आणि आमच्या सगळ्यांमध्ये दितासूर तर काय, त्याच्यासारख्या 10 जणांशी लढायची ताकद आहे. आपल्या साऱ्या शक्ती आपल्या आतमध्ये आहेत. मग बाहू आणि शेर सिंग मिळून त्या तेतासूरला पळून लावतात आणि या दोघांची एकता बघून सगळेजण सोबत येऊन तेतासूरच्या आतंकचा अंत बघतात. मला माफ कर काळू, तू खरं बोलला होतास. पण राजा, तू माझ्या म्हणण्यावरच झाला होतास. म्हणजे शेर सिंग महाराजांच्या म्हणण्यावरच मी जंगलातल्या सर्व प्राण्यांची वोट्स तुला दिले होते. माझी तब्येत खराब होती, म्हणूनच माझी इच्छा होती की तू हे सगळं सांभाळ. बाहू, तू बळशाली आहेस आणि बुद्धिमानही. आता तू एक महाराज आहेस. आता तुला घाबरायचं नाहीये. बाहू, मला माफ कर. ही गोष्ट खरी आहे की आम्ही तुला वापरायचा प्रयत्न करत होतो, पण आता आमची चूक आम्हाला कळली आहे. महाराज शेरसिंग, तुम्ही पण आम्हाला माफी द्या आणि तुम्ही तुमची खुर्ची सांभाळा. तुम्हीच आमचे महाराज आहात. खरं म्हटलं बाहूने. तर सगळे बोला, आपला राजा कसा असावा? शेर सिंग सारखा असो. आता सगळ्यांना कळून चुकलं होतं की शक्तीपेक्षा युक्ती, समजूतदारपणा आणि धैर्य सुद्धा महत्वाचं आहे आणि जंगलाचा राजा हा शेर सिंगच असू शकतो. रामपूर गावातल्या जवळ सुंदरवनाच्या जंगलामध्ये टुन्नू नावाचा गाढव राहत होता. त्याच जंगलामध्ये बल्लू नावाचा एक अधिविद्वान भालू सुद्धा होता. जंगलातले सगळेच प्राणी बल्लू आणि भालू पासून नेहमीच ज्ञान घेत होते. ऐका प्राण्यांनो, ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. जर आपल्याला कोणती समस्या आली तर आपण त्या समस्येतून कसं बाहेर पडू. हो हो बल्लू भाऊ, आम्हाला सांगा की जर आम्हाला समस्या आली तर आम्हाला त्यापासून कसं वाचावं लागेल. हो हो, आम्हाला सुद्धा सांगा. हो हो, सांगतो.
आधी मला बोलायचा संधी तर द्या. आणि बल्लू त्या सगळ्यांना संकटातून वाचवण्याचा उपाय सांगतो. सांगताना टुन्नू गाढव बोलायला लागतो. अरे बल्लू भाऊ, संकट आल्यानंतर त्यातून बाहेर निघण्यापेक्षा असं केलं तर आधीच संकट येण्याआधीच बाहेर निघून गेलं तर. ही गोष्ट ऐकून सगळे प्राणी टुन्नू गाढवावर हसायला लागतात. अरे टुन्नू गाढवा, तू तर गाढवापेक्षाही मोठा गाढव आहे. अरे ह्या तू कशा गोष्टी करतो आहेस? संकट आलं तर त्या संकटातून बाहेर निघता येतं, पण जर संकट आलंच नाही तर त्या संकटातून बाहेर कसं निघता येईल? विचित्रच गोष्ट आहे. चला, टुन्नू गाढवाची मजाक नका उडवू आणि तुम्ही सर्व आपापल्या घरी जा. सगळेच प्राणी आपापल्या घरी चालले जातात. टुन्नू गाढवाला सगळ्या प्राण्यांची गोष्ट वाईट वाटते आणि टुन्नू स्वतःशी बोलतो, काय मी खरंच गाढव आहे का? माझ्याकडे डोकं नाहीये. नाही, असं नाही होऊ शकत. मला माहितीये की मी खूप खूप काही करू शकतो. हा विचार करून टुन्नू गाढव आपल्या घरी चालला जातो. सकाळ झाल्यावरच तो परत बल्लू जवळ येऊन पोहोचतो आणि म्हणतो, बल्लू, तू मला सांग की मी खरंच गाढवासारखी गोष्ट करतो का? अरे नाही टुन्नू गाढवा, अशी गोष्ट नाहीये. बस तुला समजावं लागेल की कधी तुला काय बोलायचं आहे आणि काय करायचं आहे. बल्लूचं इतकं समजावून झाल्यानंतर टुन्नू गाढव एका वेड्या गाढवासारख्या हालचाली करू लागतो. त्याला पाहून सगळे प्राणी म्हणायला लागतात, अरे सोडून दे, तुझ्याकडनं काहीच होणार नाहीये. शेवटी तू गाढवच आहे ना. जरा मला बघ, मी किती जोरात धावू शकतो ते. हो हो, टीनू ससा बरोबर बोलतोय. बघा बघा, मी किती हुशार आहे. सगळे प्राणी असंच म्हणत टुन्नू गाढवाची थट्टा करत होते. हे सगळं ऐकून टुन्नू गाढवाला बिलकुल चांगलं वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सगळे प्राणी तिथेच आले जिथे बल्लू भालू असतो. चला, आता सर्वजण आपापली कला दाखवा. तुम्हा सर्वांना कोणकोणत्या कला येतात? हा, मी आता तुम्हाला माझी कला दाखवतो. आणि मी सुद्धा माझी कला दाखवते. असं म्हणून सगळे प्राणी आपापली कला बल्लू भालूला दाखवत होते. तिथे टुन्नू गाढवाला भालू म्हणतो, टुन्नू गाढवा, जरा तू पण आपली कला दाखव की तुला काय येतं ते. बल्लू भालू असं म्हणतो आणि टुन्नू गाढव एक बेसूर आवाजामध्ये गाणं गायला चालू करतो. आणि टुन्नू गाढवाचं गाणं ऐकून सगळे प्राणी इकडे तिकडे पळू लागतात, कारण टुन्नू गाढव एकदमच बेसूर गाणं गातो. टुन्नू गाढवाचं गाणं संपतं तेव्हा तो डोळे उघडतो आणि आजूबाजूला बघतो आणि म्हणतो, अरे, माझं गाणं ऐकून सर्व माझे मित्र पळून गेले. मी इतका वाईट गाणं म्हणतो का? इतकं बोलून तो रडत रडत जंगलातून फार दूर चालला जातो आणि तिथे बसून गाण्याचा रियाज करू लागतो. मी आहे गाढव, माझी आवाज आहे खूप सुरात. मी गाणं म्हणतो खूप छान, ज्याला ऐकून माझे मित्र पळून जातात. मी आहे गाढव. टुन्नू गाढव तिथे गातच असतो. त्याचा आवाज ऐकून एक खारुताई तिथे येते, जिचं नाव सुंदरी आहे. अरे कोण आहे? मी तुला पहिले कधी नाही पाहिलं. मी टुन्नू गाढव आहे आणि गाण्याची प्रॅक्टिस करतो आहे. ओ, असं. अच्छा, म्हणजे तू गाणं गायला शिकतोय? हा, कारण माझे सर्व मित्र माझं गाणं ऐकून पळून जातात आणि मला एकच कला येते, ते पण गाणं म्हणणं. मला गाणं म्हणणं खूप आवडतं. ते लोक माझं खूप मजाक उडवतात कारण मी गाढव आहे ना. काही हरकत नाही. माझी सगळ्यात आवडीची गोष्ट आहे गाणं. मला गाणं गायला खूप आवडतं. मी तुला असं गाणं गायला शिकवेल ज्याला ऐकून तुझे सगळे मित्र तुझ्या समोर तुझं गाणं ऐकायला बसतील. तू रोज इथे ये, मी तुला गाणं गायला शिकवेन. सुंदरी खारुताईची गोष्ट ऐकून टुन्नू गाढव खूप आनंदी होऊन जातो आणि रोज त्याच जागेवर येऊन सुंदरी खारुताई सोबत गाणं गायचा रियाज करत असतो. काही दिवसानंतर, आता मी तुला शिकवलेलं गाणं म्हण, मी बघते की तू शिकला आहेस की नाही. खारुताईकडून गाणं शिकल्यानंतर टुन्नू गाढव पहिल्यांदा गातो
अरे वा टुन्नू गाढव, तू तर खूपच छान गायला लागलायस. आता जा आणि बघशील हे गाणं ऐकून सगळे खूप आनंदी होतील. आणि टुन्नू गाढव घरी जाताना रस्त्यावरून खारुताईने शिकवलेलं गाणं गात गात जात असतो. त्याला ऐकून सगळे प्राणी रस्त्यावर येऊन बोलतात, अरे हे कोण गातंय? इतका सुरेल आवाज. आताच मी जाऊन बघते नेमकं कोण आहे ते. अरे भाऊ, असं गाणं तर मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. अरे शेवटी गाणं कोण म्हणत आहे, जरा बघू तर खरं. सगळे प्राणी धावत धावत जिथून टुन्नू गाढवाच्या गाण्याचा आवाज येत होता त्या रस्त्यावर येऊन उभे राहिले आणि बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं. अरे हे काय, हा तर टुन्नू गाढव आहे. अरे पण हा एवढ्या सुरात कसं काय गाणं म्हणतो आहे? अरे हो हो, हा तर टुन्नू गाढव आहे. पण इतक्या सुरेल आवाजात तो कसा गातोय? अरे हा तर टुन्नू गाढव आहे. याला गाणं म्हणणं कोण शिकवलं? टुन्नू गाढव सगळ्यांची गोष्ट दुर्लक्ष करून भालूकडे येतो आणि म्हणतो, बल्लू भाऊ बघा बघा, माझ्या कलेला पण आता बघा तुम्ही. मी पण चांगलं गाणं म्हणतो आता. आधी मी नक्कीच बेसुरा गाणं म्हणत होतो, पण आता मी खूप सुरात गाणं म्हणतो. बरं, आता माझं गाणं ऐका. इतकं बोलून बल्लू भालू समोर टुन्नू गाढव गाणं गायला सुरुवात करतो, ज्याला ऐकून बल्लू भालू म्हणतो, अरे वा, काय गोष्ट आहे. तू तर खूपच छान गाणं म्हणतो आता. चला, आता तर खूपच चांगली गोष्ट आहे. तशी तर सुंदरवनात एक कार्यक्रम होणार आहे आणि मला असं वाटतं की तू त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा गाढवा आणि आपलं गाणं ऐकव. बल्लू भालूच्या समोर जेवढेही प्राणी होते ती ही गोष्ट ऐकून सगळे पुन्हा त्याची थट्टा करू लागतात. काय बल्लू भाऊ, तुम्ही पण ही प्रतियोगिता मी जिंकू शकलो नाही तर हा काय जिंकणार? हो हो, ससा टिनू बरोबर बोलतोय. हा तर गाढव आहे. अरे गाणं म्हणता म्हणता हाची 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 म्हणत बसेल. मग चला बस करा, खूप मजाक उडवणं झालं. उद्याच्या प्रतियोगितेसाठी तयार रहा. आणि तू ऐक टुन्नू गाढवा, या सर्वांच्या गोष्टीकडे ऐकू नको. उद्या 9 वाजता तू याच ठिकाणी येऊन जा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे प्राणी आणि टुन्नू गाढव या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी येतात. तिथे येऊन सगळे जण टुन्नू गाढवाची थट्टा करायला लागतात. टुन्नू गाढवा, तू या सर्वांच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ. तुला ही प्रतियोगिता जिंकावीच लागेल, नाहीतर तुझा कोणी मजाक उडवणार नाही पुढे. सगळे प्राणी या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि सगळे प्राणी आपापली कला दाखवू लागतात आणि आपली कला दाखवून चालले जातात. आणि त्यानंतर टुन्नू गाढवाचा नंबर येतो. हो हो, जा जा, जरा मला पण बघू दे की ही प्रतियोगिता तू कशी काय जिंकतो ते. हो 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 हो, जा जा, एकदम बरोबर बोललास तू. टुन्नू गाढव स्टेजवर जाऊन खारुताईंनी शिकवलेलं गाणं मनापासून गायला सुरुवात करतो. त्याला ऐकून सगळ्या प्राण्यांना आश्चर्य वाटू लागतं आणि या स्पर्धेमध्ये टुन्नू गाढवाचा पहिला नंबर येतो आणि त्याला या गाण्यासाठी बक्षीस मिळतं. त्याला पाहून टुन्नू गाढवाला खूप आनंद होतो आणि तो आपल्या मित्रांना म्हणतो, काय म्हटलं होतं की मी नाही जिंकणार. आता बघा, तुमच्या समोर माझ्या हातामध्ये हा अवॉर्ड आहे. आणखी एक गोष्ट, कधी पण कोणाचा मजाक नाही उडवला पाहिजे. तुम्ही लोकांनी माझी खूप मजा उडवली आहे. मला क्षमा कर, तू गाढव आहेस. मी आता तुझी थट्टा कधीच नाही करणार. आता तू रोज आम्हाला गाऊन दाखवशील ना. आणि ह्या प्रकारे टुन्नू गाढव आपलं बक्षीस घेऊन सुंदरी खारुताईकडे येऊन तिचे आभार मानतो. आणि त्यानंतर काय, टुन्नू गाढवाची कोणीच थट्टा मस्करी करत नाही आणि टुन्नू गाढव सगळ्यांना गाणं गायला शिकवतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.